शुभ दुपार सर्वांना. तर बघा इथं चालू आहे माझा स्वयंपाकामध्ये म्हणले काय करावं भाजीला, मग करायला लागले बघा वाटाण्याची मस्त अशी रस्सा भाजी. त्यासाठी कांदा टमाटो कढीपत्ता घेतले बघा. वाटाणा असं जरा मस्त भिजवला होता, ते असं शिजवून घेतला. कढईमध्ये तेल टाकलं ना, नंतर मग त्यामध्ये हिंग टाकून घेतला बघा. मग गॅस म्हणलं लई जास्त करपालं होतं म्हणून बंद करून ठेवला होता. मग नंतर गॅस चालू करून घेतला बघा. आणि मग तेल गरम झालं की मग त्यामध्ये जिरे मोहरी टाकली. जिरे मोहरी आपली टाकून झालं की मग बघा जिरे मोहरी तडतड असतोर आपलं वाटण करून घेतलं हिरवं ताजं. नंतर मग त्यामध्ये कांदा लसूण खोबरं कोथिंबीरचं वाटण टाकलं. कांदा टाकला. कांदा छान असा आपला तेलामध्ये परतू दिला. आमच्या इकडं रोडचं काम चालू आहे बघा. खांदून पाईप टाकाले, त्याच्यामुळं कुठं पण हे करा आवाजच येतो. अगदी घराच्या शेजारीच आहे. कांदा छान परतला की त्यामध्ये हळद टाकली, तिखट टाकलं बघा, घरचं काळं तिखट, लाल तिखट. छान मस्त असं मिक्स करून घेतलं. मिक्स करून झालं त्यामध्ये की मग थोडासा गरम मसाला टाकला बघा, म्हणजेच आपला मटन मसाला टाकला. ते पण काय लवकर पडेना म्हणून म्हणलं चला फोडणी करपते. मग टमॅटो टाकून घेतलं. टोमॅटो छान आपलं मॅच झालं की बघा थोडासा मसाला टाकून घेतले. आणि मग मी शिजवून ठेवला होता बघा ते वाटाणा. मग ते वाटाणा पाण्यासहितच त्यामध्ये टाकून घेतला. छान मस्त मसाल्यामध्ये असं परतून घेतले बघा. मग मसाल्यामधून परतून झालं ना, मग त्यामध्ये गरम पाणी टाकले. कारण म्हणलं आता कसं गरम पाणी टाकलं तरच वाटाणा आपला शिजतो म्हणून गरम पाणी टाकून घेतले. जेवढं लागेल तेवढं गरम पाणी टाकायचं, म्हणजे वाटाणा शिजण्यास मदत होते. मग छान हे करायचं बघा, आपलं उकळी आलं की मग नंतर त्यामध्ये बटाटे मॅश करून टाकायचे. थोडासा असं हाताने मॅश करून टाकले ना, मग एक जीव असं छान मिळून येतो बघा. मस्त आपलं रस्सा भाजी होती. मग बटाटे टाकून घेतले. थोडंसं शेवांसाठी ठेवले खायला. आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. चवीनुसार मीठ टाकलं की मग छान असं शिजवून हे आपली मस्त अशी वाटाणा बटाट्याची रस्सा भाजी तयार